कीर्तनकार व्हायचंय का मग त्याग करावा लागेल, चांगलं काही बनायचंय का घराचा त्याग करावा लागेल। त्याग केला तर मुलं घडत असतात, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे। भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे। किती सांगू महाराज, या देशातले जेवढे जवान आहे तरुणपणात जातात। माझा छत्रपती शिवरायांचा त्याग तरुणपणातला आहे, शंभू बाळाचा त्याग तरुणपणातला आहे, तुकोबारांच्या गाथा तरुणपणातला आहे, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तरुणपणातली आहे, मुक्ताबाईचे ताटीचे अभंग तरुणपणातले आहे। तरुणपणामध्ये त्याग करावा लागतो। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, बोलू नका बोलू। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी। ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी, केला जगासी उपकार, जगासी उपकार, मस्तकासो दीनरजनी श्री ज्ञानदेवा चरणी, केला जगासी उपकार, तारियेले नारी नर। महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्ना स्त्री गिरा। अथावाच सर्वस्व स्वमती परिणामावधी गुणन, ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा। मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी। बरन रघुबर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, पुढे सरका, पुढे जागा जेवढी आहे तेवढी पुढे सरकायची कृपा, न बोलता सरका। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, सरका मैला मैला। बल बुद्धि विद्या देव मोही हरव कलेश विकार। श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी। वाढले अंतरी प्रेम सुख सर्व सुखे आजी येथेची ओळली। संतांच्या देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनीने काळे विठाला विठाले। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा जन्म कसा सार्थकी लागतो, जन्म कसा सोन्याचा करता येतो,
मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे याचं गोड असं चिंतन सांगणारा प्रसिद्ध अभंग आपण निवडलेला आहे। या अभंगाच्या दृष्टीनं आपण 11:45 पर्यंत, तसं 8:30 ते 10:30, पण 9:45 ते 11:15 असं 11:45 पर्यंत आपण थांबणार आहोत। राहिलेल्या तूर्त 1-2 तासाच्या कालखंडामध्ये जेवढं चिंतन होईल, जेवढी चरणं होतील, तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या कोडोली नावाच्या गावी, सातारा जिल्ह्यातल्या या पवित्र भागामध्ये गेल्या 33 वर्षापासून वैकुंठवासी ब्रह्मलीन साधू संतांच्या आशीर्वादातून, भगवंताच्या कृपा प्रसादातून आपल्या भागाचं एक गोड असं वैभव असणारे आमचे संजय महाराज वेळुकर, ज्यांनी पारायणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकर यांच्या परंपरेमध्ये जन्म घेतला। या भागातला परमार्थ समृद्ध करण्याचं काम पुंडलिक महाराज वेळुकरांनी केलेलं आहे। गावागावात ज्ञानेश्वरी पारायणाची पद्धत सातारा जिल्ह्यात कराड भागात, आणखी खालच्या खेडशिवापूर वेळू असेल, प्रत्येक गावाला या भागामध्ये महाराजांचे खूप मोठे उपकार झाले। जसं ज्ञानोबरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली आणि ते ज्ञानेश्वरी वाचून आपल्याला मुक्त होण्याचा मार्ग पुंडलिक महाराज वेळुकर या वैकुंठवासी पुंडलिक बाबांनी दिला। आणि त्यांच्याच परंपरेमध्ये माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे आपलं जीवन वारकरी पंथामध्ये मी महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं, पुण्यवंत पाताळ लोकी नेल। आमच्या या साऊंडवर ते शूटिंग झालं होतं, रेकॉर्डिंग झालं होतं। मी ते कीर्तन पूर्ण ऐकलं। त्याच्यातल्या तुम्ही सांगितलेल्या 2ही प्रकारच्या कथा, जे जनाबाईचं ते मागणं किंबहुना ते भारी एकदम महाराजांचं ते कीर्तन ऐकून तुमच्यावर मी एकदम असा बहाल झालो, खुश झालो होतो की काय महाराजांनी कथा सांगितल्या। कारण मी संत कथा सांगणारा महाराज आहे, त्यामुळे ते अगदी फार आनंद वाटला। आणि एकदा मला संजू महाराजांचा फोनही आला होता तारखेच्या संबंधात, माझंच काहीतरी भाग्य कमी पडलं आणि मला येता नाही आलं। पण अगदी आज या कार्यक्रमाचे ते मार्गदर्शक आहेत संजय महाराज वेळुकरांना माझं वंदन आहे। मोठ्या परंपरेमध्ये जन्म घेतलाय, विनम्र भाव आहे, निराभिमानी वृत्ती आहे, स्वतः विना घेऊन कीर्तनकार आता विना घेत नाही, काकडा तिकडा कोणी करत नाही, पण ते परंपरेतले आहेत। त्या संबंधातून आपल्या गावाला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। संजय महाराज वेळुकरांना वंदन करतो, स्वतः टाळ घेऊन उभे आहेत। त्यांच्या पुढे मी सांगावं एवढा काही मी विद्वान नाही, पण महाराजांचं एक लेकरू आहे, संजय महाराजांना वंदन करतो। आपण सगळी गाणारी मंडळी आहात, सगळ्यांच्या माध्यमातून मला आता नावं माहिती नाही सगळ्यांची, पण संजय महाराज वेळुकरांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा। इथं जागा इथूनच म्हणा, अजून इकडे मागं जागा नाही राहील, नाही तर मग इकडे थोडं पुढे सरकून घ्या। अगदी त्या संबंधातून या कार्यक्रमाला एक 10-15 वर्षापासून ज्यांची साऊंड व्यवस्था राहते, अतिशय महाराष्ट्रामध्ये टॉप 10 जे साऊंड आहे त्याच्यामध्ये आमच्या मराठवाड्याचे रत्न आणि आमचे जीवलग मित्र, तसे ते कीर्तनकारही आहेत। जालना जिल्ह्यातून आमचे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पाटील हिवाळे यांच्या माध्यमातून ही सेवा आजपर्यंत आलेली आहे। आम्ही एकाच ताटात, एकाच पाठात, एकाच गुरुवारांकडे शिकलो। ते कीर्तन करता करता हा पण व्यवसाय करायला लागले आणि त्यातून त्यांचं मोठं नाव झालं। मोठ्या मोठ्या सप्ताहाला, मोठ्या मोठ्या सभेला ढोक महाराजांची कथा असेल, मोठा सप्ताह असेल, नारळी सप्ताह असेल आमच्याकडे भगवानगडाची, नारायणगडाची, तर त्याची संपूर्णतः सिस्टीमची जबाबदारी आमच्या हरिभक्तपरायण सोमनाथ पाटलावरती राहते। आणि मग सोमनाथ पाटील हिवाळे एक मोठं नाव आहे, माझ्या घरच्याही कार्यक्रमाला महाराजांची सिस्टीम असते। त्या संबंधातून मग संजू महाराज असतील, वेळुकर महाराज असतील, सगळ्यांचे ते गळ्यातले ताईत झालेले आहे। आणि आपल्या गावाला न विसरता 10-15 वर्षापासून त्यांची इथं मिळवणी झाली, सगळ्यांशी संबंध आले आणि त्यांच्या संबंधातून ही सिस्टीम लावत असताना, आपल्या कानापर्यंत आवाज येत असताना महाराष्ट्रातली सगळी टॉप 10 कीर्तनकार आम्हाला मिळाली पाहिजे असा एक अट्टहास आपल्या सगळ्या मंडळीचा, कार्यक्रम करणारी मंडळी, कार्यकर्ती मंडळी जी बसलेली आहेत, जी वर्गणी आपण सगळी देतायत, सौजन्य देतायत, अन्नदान करतायत, सगळ्या टाळकरी गायक वादकांना सांभाळताय, अशी जी आपण कोडोली गावची सगळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आमच्या हिवाळे पाटलांना, सोमनाथ आमच्या पाटलांना विनंती झाली आणि त्या संबंधातून हिवाळे पाटलांनी संपर्क केला आणि ही सेवा माझ्या पदरापर्यंत दिली। अतिशय सुंदर वातावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झालेलं आहे व महाराजांचं मार्गदर्शन आहे आणि सगळी गाणारी मंडळी गोड आहेत, वारकरी आहेत, छान चाली गात आहेत, त्यांना वंदन। मृदंगाचार्यता अतिशय गोड आहेत, लगीचा बाज आहे, त्यांनाही माझं वंदन। तुम्ही पहिल्यांदा आल्यामुळे मला नाव माहिती नाही तुमची, पण फार गोड आहात सगळे,
गिरी महाराज आहेत, अजून तुमची नावं काही मला माहिती नाहीत, पण सगळ्यांना वंदन करतो. या संस्थेची जी सगळी जामची आहे का? मी आलो होतो जामला, बरेच जरंडेश्वर संस्थान ना, 2-3 कीर्तनं मी केलेली आहेत. ही सगळी आपण संस्थेची छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, इकडची सगळी गुणीजन मंडळी, 2ही चोपदार बालदार, पेटी वादक, हार्मोनियम वादक गोड आहेत आणि शूटिंग करणारे आहेत माझ्या संगतीमध्ये. मृदंगाचार्य आमचे आप्पासू महाराज कोठुळे, त्यांची पण मोठी संस्था आहे, 100 विद्यार्थी आहेत. माझ्याच नावानं संस्था आहे, महाराज चालवतात, खूप तयार पखावज वाजवतात आणि ते पण माझ्या संगतीत योगायोगाने उपस्थित आहेत. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळ्या बहिणी, आमची ताई असेल म्हणजे सोमनाथ पाटलांच्या सौभाग्यवती पण आले, सगळा परिवारच त्यांचा आलेला आहे. चैतन्य साऊंड सर्व्हिस म्हटलं की मग आता सगळाच परिवार आपण त्यांना बोलवलंय. आमच्या बहिणीलाही वंदन करतो. आपण सगळे बसलेले मातृवर्ग सगळ्यांना वंदन, भाविक मंडळीला वंदन. तालुक्यातून, सातारा शहरातून किंबहुना या जिल्ह्यातून जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेली आहे, या सगळ्यांना वंदन. अगदी कार्यक्रम करणारी मंडळी, झटणारी मंडळी गोड आहेत. आम्ही आल्यापासून तुमच्या दादांनी खूप स्वागत केलं, ज्यांच्याकडे आम्ही थांबलो, जेवलो. फार गोड परिवार. 2 भाऊ कसे असावे तर ते तिथं पाहायला मिळाले. राम लक्ष्मणासारखे, राम भरतासारखे, असा हा गोड भाग आहे. आणि साताऱ्याची भूमी छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे. इथं महाराज राहतात, उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, ही राजांची भूमी आहे. आणि त्या संबंधातून इथं मग वर अजिंक्य तारा असेल, पलीकडून मग राजगड असेल, रायगड असेल, इकडं खाली पुरंदर असेल, असा हा सह्याद्रीचा पट्टा आणि त्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सातारा जिल्हा. आणि त्या सातारा जिल्ह्यातील आपलं हे कोडोली असं पवित्र गाव. 33 वर्षापासून ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, मोठे मोठे कीर्तनकार, 25व्या वर्षाला रौप्य महोत्सव करणारी आपण मंडळी आणि आता 50व्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारा हा गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. प्रत्येक लोकांमध्ये 3 जन्म आहे. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. 3च जन्म महत्वाचे, एक तुमचा माझा, एक साधूचा आणि एक देवाचा. याच्यात एक गंमत आहे, साधूचा आणि देवाचा जन्म सार्थकी लागलेला आहे आणि तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. काय गोड शब्द आहेत बघाय. म्हणजे तुम्हाला मला आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा जन्म मिळालेला, तो परत परत मिळत नाही. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद फक्त याच जन्मात, याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. अशी खूप प्रमाण तुम्हाला ऐकायला मिळते. अर्थ एवढाच आहे की हा जन्म जो मिळतो तो आपल्याला कशासाठी मिळालाय तर सार्थकी लागण्यासाठी. म्हणजे पुरुषार्थ प्राप्तीची संधी आपला जन्म आहे. सोप्या भाषेमध्ये संधी परत कधीच मिळत, कधीच नाही. एकदा गेली परत मिळत नसते, कायम ध्यानात ठेवायचं. बालपण नावाची संधी आहे, तरुणपणात मिळत नाही. तरुणपण नावाची संधी आहे, म्हातारपणात मिळत नाही. कितीतरी 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाटत असतं या पोरांसारख्या मी पावल्या खेळावं, हरिपाठात मी नाचावं, वारीला जावं, पंढरपूरच्या दिंडीमध्ये चालावं, आळंदीला जावं. पण आता वय झालं, संधी निघून गेली. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. 1 मिनिटात ऐका. बालपणामध्ये तुमच्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. आता ही पोरं कीर्तनाला बसली, मुली कीर्तनाला बसल्या, या मुली थोड्या ठिकाणी घालू द्या यांना, पण या इथं आल्या पाहिजे. त्या इथं आल्या म्हणजे त्यांच्या कानावर जिजाऊ पडेल, झाशीची राणी पडेल, तुकोबाराय पडतील, ज्ञानोबाराय पडतील, भगतसिंह पडेल. त्याचं कारण का? बालपणामध्ये संस्कार होत असतात. संस्कार एकदा बालपण निघून गेलं परत कधीच होत नाहीत. म्हणून बालपणाची संधी संस्कारानं शोभत असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीतली माणसं आहात, आम्ही मात्र जन्मभूमीतली आहोत. आमचा मराठवाडा जो आहे तो छत्रपती शिवरायांची जन्म म्हणजे तशीच शिवरायांच्या वंशजांची जन्मभूमी आहे. वेरूळ गाव होतं शिवरायांचं, वेरूळ लेणी, भोसलेंचं घराणं तिथलं आहे. ऐका, आम्ही त्या भागातून तुमच्याकडे कीर्तनाला आलो. ऐका, सिंदखेड राजा नावाचं गाव आहे विदर्भात. लखोजी राजे होते. जालन्यापासून 30 किलोमीटर आहे. सोमनाथ आमच्या गेलात ना तुम्ही पाटलांच्या घरी, तुम्हाला लगेच तिथून येथून तुम्हाला पाहिला. सिंदखेड राजाला कधी गेलात तर तिथं लखोजी राजे जन्माला आले.
त्या लखोजी राजांच्या पोटी जिजाऊ जन्माला आली, मुलगी जन्माला आली म्हणून पहिला बाप आहे हत्तीहून साखर वाटली. बाप काय बाप असेल, मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीहून साखर वाटली. आणि आमचा बाप मुलगी जन्मालाच नाही आली पाहिजे म्हणून तिला जन्माला यायच्या आधीच मारून टाकतो. असा काळ आहे सध्या. 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या तर गर्भामध्ये मारून टाकणाऱ्या बापाची संख्या खूप आहे. आणि मुलगी जन्माला आली तर हत्तीहून साखर वाटणारा बाप किती महान असेल. म्हणून एक विनंती करतो जाता जाता, हे कुठल्या अभंगात आलं नाही पण मी तयार केलेलं आहे. सांग ना आई मला कोण वाचवना. लक्षात ठेवा बरं, मुलगी म्हणत असते आईला, सांग ना ग आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारत जाऊ नका मुलीला, मुलगी खूप हुशार आहे महाराज. मुलगी आता शिक्षिका होऊ शकते, मुलगी आता मेट्रोची ड्रायव्हर मुलगी आहे महाराज, पायलट मुलगी आहे. काय नाही मुलगी महाराज, म्हणून मुलीला कुठं मारत असतात का महाराज? नाही हो. सांग ना ग आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. काय म्हणते मुलगी, होईल मी मोठी शिकून शिकून. काय शब्द आहेत बघा, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. फार सुंदर शब्द आहेत. गर्भातल्या मुलीला मारू नका. काय म्हणते ती मुलगी ऐका, राखी पौर्णिमेचा येईल ग सण. हे आई, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारू नका. गर्भातल्या मुलीला कधी मारायचं नाही. मुलगी जन्माला आली, बापानं हातून साखर वाटली, मुलगी पण तशीच निघाली. बाबा मुलगी अशी निघाली, 8 वर्षाची झाली की तलवार हातात घ्यायला लागली, 12 वर्षाची झाली तर भाला चालवायला लागली, 14 वर्षाची झाली तर घोडा चालवायला लागली, अरे 16 वर्षाची झाली तर घोड्याला रिकिब्या लावून स्वराज्य मिळालं पाहिजे, निजामशाही पळाली पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे, सगळ्या सत्ता मला मिळाल्या पाहिजे म्हणणारी मुलगी जन्माला आली. आणि लग्न झालं तिचं शहाजी राजाबरोबर. शहाजी राजाबरोबर विवाह झाला आणि भोसलेचं सूत जाधवाबरोबर जुळलं. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. तुम्हाला बोलता येतं ना, बोलत जाणं. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं तुम्हाला 2 आडनाव आहेत ना, माहेरचं आडनाव वेगळं असतं, सासरचं आडनाव वेगळं असतं. तसं जिजाऊचं माहेरचं आडनाव जाधव आणि सासरचं आडनाव भोसले झालं. थाटात लग्न झालं. लग्न झाल्यावर 2 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला कलंकच आहे महाराज. लोक आपल्यात भांडण लावतात, मताच्या जोगव्यासाठी भांडण लावलं जातं. हात जोडून विनंती असेल, आपण सुज्ञ मंडळी आहात, आपण भांडण नाही करायचं महाराज. आपापसात कधी भांडण चांगलं नसतं. आपापसात भांडण झालं चांगलं झालं असं कधी होतच नाही. गावानेच गावाशी भांडायचं असतं का? घरानेच कुठं घराशी भांडायचं असतं का? भावानेच कुठं भावाशी भांडायचं असतं का? नाही गड्या, सगळ्या साताऱ्यातल्या या माझ्या सगळ्या गावानं घरी घेऊन जा. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. नेमकं निजामशाहीनं हैदराबादच्या भांडण लावून दिलं मराठ्यात. युद्ध इतकं भयानक झालं, इतकं भयानक युद्ध पेटलं, जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्धामध्ये आता युद्ध सुरू झाल्यावर कोण मरल त्याचं काय सांगता येतं का? तलवार छातीवर पडायला लागली, तलवार खांद्यावरती पडायला लागली, तलवारीनं शिर कटायला लागली. बोलता बोलता जाधवाचे काही सरदार खाली पडले भोसलेंच्या तलवारीनं, काही भोसलेंचे सरदार खाली पडले जाधवांच्या तलवारीनं. युद्ध भयानक झालं आणि युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सक्का भाऊ त्या धरणामध्ये, त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडला. माझा पोरगा
भोसलेंनी मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला, सपासप शमशेर चालवायला लागला। ऐका रे, बालपणामध्ये संस्कार किती महत्वाचे असतात त्याच्यासाठी कथा सांगतो। कोणत्या आईनं संस्कार दिलेत, आपल्या भागातली कथा आहे, फार गोड आहे, घरी घेऊन जा। आणि आता युद्ध भिडलं होतं आणि मग तो लखोजी राजा सपासप वार करत होता। एकही भोसलेचा सरदार रागाच्या भरात जिवंत ठेवला नव्हता। आता फक्त एकच सरदार जिवंत होता, त्याला स्वतःची मुलगी दिली। जावाई म्हणतात ना तुमच्याकडे, जावाई जावाई किती आवडतो जावाई, जीवापेक्षा जास्त आवडतो। त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली, एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार। काय दुर्भाग्य जिजाऊचं, जी स्वराज्याचं स्वप्न पाहत होती तिच्या समोर प्रसंग आला, एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार। आता बाप तरी मरतोय, आता नवरा तरी मरतोय। युद्ध आपापसात भिडलंय। जिजामाता युद्ध पाहत होते, समोर गेली जिजामाता, आपल्या म्यानातली तलवार काढली। लक्ष देऊन ऐका बरं, आणि ती तलवार आपल्या बापाला आडवी लावली। खबरदार बाबा, ओ बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकवाची वाढ धरा। अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो, कायम ध्यानात ठेवा। कोणाच्याही पोटी नाही, जरा जोरात वाजा, जोरात। कोणाच्याही पोटी नाही, शोभा काय कोणाच्याही पोटी असतो का? हो, आधी आधी माझं कुंकू महत्वाचं आहे बाबा। एखाद्या वेळेला माझा स्नेह संपला तरी चालेल, माझं माहेर संपलं तरी चालेल, पण माझा नवरा वाचला पाहिजे, माझं कुंकू वाचलं पाहिजे म्हणणारी जिजाऊ बालपणामध्ये संस्कार देते। अशी भाग्यवान नाहीये महाराज, नाही तर आमची बायको माहेरी जाऊ दिली नाही, मग ती आपल्याला बोलत नाही। माझं लग्न झालेलं आहे, आता दिवाळीला बायको जाऊ दिली नाही, तिनं कुंभट तोंड केलेलं आहे, ती बोलत नाही, चहा देत नाही, जेवण करत का, त्याचं कारणच ना। आपण जर तिला एवढं नाही फाकलेलं, आपलं येरी सांगायला बरं का, अर्थ एवढाच आहे की आपण जर आपल्या बायकोला माहेरी जाऊ दिलं नाही तर ती आपल्याला बोलू शकत नाही। इथं माहेराला तलवार आडवी लावली तिनं, माझं माहेर संपलं तरी चालेल, पण माझा धर्म टिकला पाहिजे। अशांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजा जन्माला येतो। बघ, तानाजी हवाय, मुरारबाजी हवाय, येसाजी हवाय, सज्जनगड हवाय, हे शुभा मला स्वराज्य पाहिजे म्हणणारी माता आहे। बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे, जिजाऊ सारखे बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे, अहिल्याबाई होळकरासारखे बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे। हा देह नाशिवंत, पुढं पाळण्यामध्ये हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातली रे, उर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाये गोविंदा पर्यंत मदालसा, सोहम झोजो रे बाळा पर्यंत मदालसा। पाळण्यामध्ये एक आई आपल्या बाळाला संस्कार देते। बालपणामध्ये संस्कार द्या, बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहेत। भरपूर तरुण बसलेत कीर्तनाला, सगळ्या तरुणांना विनंती असेल, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे, म्हातारपणात नाही हो। तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात। अक्रूर महाराज तुमचा आवाज चांगला आहे, फार गोड कीर्तन करता, त्याला त्याग करावा लागतो। कीर्तनकार व्हायचंय का, मग त्याग करावं लागेल। चांगलं काही बनायचंय का, घराचा त्याग करावा लागेल। त्याग केला तर मुलं घडत असतात। तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे। भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे। किती सांगू महाराज, या देशातले जेवढे जवान आहे तरुणपणात जातात। माझा छत्रपती शिवरायांचा त्याग तरुणपणातला आहे, शंभूबाळाचा त्याग तरुणपणातला आहे, तुकोबारांच्या गाथा तरुणपणातला आहे, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तरुणपणातली आहे, मुक्ताबाईचे ताटीचे अभंग तरुणपणातले आहेत। तरुणपणामध्ये त्याग करावा लागतो। वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाचं लग्न जमलं होतं। तुमच्याकडं पाहुणे येतात ना मुलीला पाहायला, हो सातारा येतात ना, जरा कमी झाली ना, कमी आमच्याकडं कमी झाली। त्याचं कारण का, मुलगी आता शिकायला लागली, आणि मुलगी शिक्षण झाल्यामुळं ती काही भंगारासंग लग्न करत नाही, ती पण शिकलेल्या नवरदेवाचीच पाठ पाहते, त्यामुळे पाहुणे कमी यायला लागले आता। आणि पूर्वी लग्नाचं वय जरा 23-24 होतं मुलाचं, मुलीचं वय 18-19 असायचं। आता नवरदेव 40, 38, 35 असे झाले, त्यामुळे लग्नाचं वातावरण बिघडलेलं आहे।
एक ट्रक भरून पोरं माझ्या गावात बिना लग्नाची आहेत, एक टेम्पो भरून पोरं गावात बिना लग्नाची माझ्या आहेत. लग्न होत नाहीत कारण पाहुणे येत नाहीत. भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते, तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघा. आणि पाहुणे घरामध्ये बसले होते. आईनं त्यांना पाण्याचा तांब्या भरून दिला आणि विचारणा केली, कशासाठी आलं? काही नाही म्हटले, कधी मध्ये वाजू मी सांगतो तो बरं. विचारलं आईनं, कशासाठी आलात म्हटले पाहुणे? काही नाही म्हटले, तुमचा मुलगा लग्नाचा आहे त्याला पाहायला आलो. असं? अरे वा, खूप आनंद झाला आईला. आईनं हाक मारली, भगत अरे इकडे. हे भगत, काय मा? ही 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला बाजार करून आण. आई म्हटल्या, अरे बाजार आणला पाहिजे. ते भगतसिंहानं विचारलं, आई कशासाठी बाजार आणायचा? अरे म्हटलं, तुला पाहायला पाहुणे आले, तुझं लग्न करायचंय ना त्यामुळे. अरे वा. भगतसिंहानं आईच्या हातातली 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली, आपल्या रस्त्यानं निघाले. हायवेच्या पलीकडून लगे मार्केटच असतंय, आता तुम्हाला जवळच आहे. मार्केटमध्ये चालले तर त्या नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे. एका हातात नोट होती, एका हातात पिशवी होती. नोटेचा विचार करायचे, हे नोटेचा बाजार मी भरला पिशवीमध्ये तर ही पिशवी घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुणे जर जेवले तर मला पसंत करतील आणि मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्याकडं कसं काय? नाही, तुमच्यात ताकदच नाही म्हणायची, मलाच ऐकावं लागतं महाराज. सांगणाऱ्याला कुणी असू द्या, म्हणजे याचा अर्थ वेगळा घेऊ नका. का ऐकावं लागतं? 2 चाकं समान, रथाची 2 चाकं समान चालली पाहिजे. मागं पुढं झाली की मग त्याचा मेळ बसत नाही. समान चालली पाहिजेत ना चाकं. तसं मला बाईचं ऐकायचं नाही, मला भारत आईचं ऐकायचंय. कारण मी वयाच्या 10व्या वर्षी लाल झालेली जालियानवाला हत्याकांडातली माती हातामध्ये घेतली होती आणि शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल. आज तर माझ्यावर लग्नाची पाळी आली, बाजाराची पाळी आली. भगतसिंहानं 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि भगतसिंह चालत 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 घरी नाही आले. स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये गेले. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्यांना त्या काळातल्या इंग्रज सरकारने लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. ते पूर्वी आपल्या भारतात होतं. लाहोरच्या कारागृहात जेरबंद केलं तेव्हा ऐका, जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली. माझ्या सगळ्या तरुण मुलींनी, तरुण पोरांनी वाक्य घरी घेऊन जा, शिकण्यासाठी आहे कीर्तन, घरी घेऊन जा रे बहिणींनो माझ्या, ओ दादांनो माझ्या. आणि मग तो 23 वर्षाचा लग्नाचा पोरगा कठड्यामध्ये जेरबंद झाला आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. आणि ती फाशी त्यांच्या आईला माहिती झाली. ती माय आपल्या लेकराला पाहण्यासाठी गेली. कठड्यामध्ये तिला पोरगा दिसला हो तिचा. कठड्यामधला पोरगा पाहिला, लग्नाचा पोरगा. ती जेलमधली बन्याल, ती जेलमधली टोपी, वाढलेली दाढी सगळं पाहिलं आणि हंबरडा फोडून माय रडायला लागले. आई असते ना महाराज, ती हंबरडा फोडून आई रडत होती. आईच्या रडण्याचा आवाज भगतसिंहानं ओळखला. कठड्यातून हात बाहेर काढले, आपल्या आईचे डोळे पुसले आणि त्या भगतसिंह त्या आईला म्हटले, मा रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है, माँ तू तो शूरों की माँ है. वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, शूरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ. असं म्हणून आईला काढून दिलं भगतसिंहाने. ऐका, आणि आई निघून गेल्यावर फाशीचा दिवस उजाडला. जेलर आणायला गेला. ज्यावेळेला जेलर आणायला गेला होता ना, त्यावेळेला ते भगतसिंह व्यायाम करत होते. व्यायाम, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते. त्या जेलरनं असा डोक्याला हात लावला. तो जेलर म्हटला, हे भगत, अरे व्यायाम काय करतो? व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. मी तुला न्यायला आलोय. 1 तासानं फासावर जायचे राजा, व्यायाम करून काय फायदा? काय? त्या भगतसिंहाचं उत्तर आहे, घरी घेऊन जा. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, तुमचं व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचंय. काय म्हटले? माझी आई आलती ना, म्हटले आमची जी आई आहे ना ती घरी तिच्या देवाची पूजा करते. देवाची पूजा करायला आमची आई वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते
आणि आमची आई त्या टोपलीतले सगळे फुलं तिच्या देवाला वाहत नाही, मग त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. प्रयत्नपूर्वक आमची आई तिच्या देवाच्या पायावरती ताजच फुल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे, आमची आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, आम्ही देशाचे भक्त आहोत. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते, तर आमच्या देशासाठी आम्हाला जायचंय. असं नाराज बनून कसं जाऊ, सुकलेलं बनून कसं जाऊ? म्हणून व्यायाम करून आम्ही जातोय. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहानं जो त्याग केला तो तरुणपणातला आहे, म्हातारपणातला नाही. चंद्रशेखर आझादानं जी गोळी झाडली तरुणपणातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, येसाजी, कोंडाजी घेऊन हे स्वराज्य जे आपल्याला दिलं ते तरुणपणातलं आहे. तरुणपणामध्ये त्याग करा. तरुणपणाच्या संधीचं सोनं त्याग आहे, बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहे. चला गड्या, म्हातारे झालात आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. नका करू नाश आयुष्याचा, शब्द आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, म्हणजे संधी दौडू नका. संधी परत परत मिळत नाही. संधीचं सोनं करा. मी कशासाठी सांगतो, खरं परत संधी कधी प्राप्त होत नाही. म्हणजे जन्म नावाची संधी आहे, या जन्माचं सोनं करा. महाराज तुम्ही काय केलं ते सांगा, म्हणजे आम्ही त्या मार्गाने चालतो. तुमचा जन्म सोन्याचा झालाय ना, तुम्ही काय केलं? महाराज म्हटले, बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, तेने पण ते माझी चालिली पाऊले. हो म्हणे, आम्ही संधीचं सोनं केलं. काय असतं महाराज संधीचं सोनं? कथा ऐकावी लागेल आपल्याला, म्हणजे कळेल. त्या रामायणात कथा आहे बघा. रामायणातली कथा आहे. पहिल्या वरानं, ऐका कोडोलीकर, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. तापस वेश, बोलू नका, तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. हे राघवा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए.
हे राघवा, तुझ्या बापाकडे माझे 2 वर आहेत. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितलेली आहे आणि माझा दुसरा वर ऐक राघव, तुला जरी राजगादीवर बसायचं असेल तर तुला आता 14 वर्षाच्या वनवासात जायचं आहे. याला जीवन म्हणतात. बरं, सकाळी माहिती होईल आपल्याला आनंद आहे, संध्याकाळी माहिती होईल की आता वनवासात जायचंय. असं जीवन आहे. रामकथा आपल्या जीवनाशी फार निगडीत आहे. प्रत्येकाला शिकायला मिळेल. मी रामकथाकार आहे. खरंच सांगतो तुम्हाला, प्रारब्धानं तुमच्या विधात्यानं तुमच्या कपाळावर जे लिहिलंय तेच घडत असतं. त्याच्या पलीकडे काही घडत नाही. सकाळी माहिती होतं, राजा, हे राघवा, तुला राजगादीचा वारस आहे. तू राजा होणार आहे. तुला युवराज बनायचंय, अयोध्येचा राजा बनायचंय. आणि त्याच राघवाला संध्याकाळी आई म्हणते, नाही राघव, तुला आता 14 वर्षासाठी वनवासात जायचंय. विधना तेरे लेख किसी के, स्वर झाला स्वर, विधना तेरे, बारीक, विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. कळत नसतं बरं कोणाला. आपला हात दाखवत जाऊ नका, भविष्यवाणी कपाळावर लिहिलेले, हातावर नाही बरं. कपाळावरचं कुणाला कळत नसतं. विधना तेरे लेख किसी के समझ न आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विश्वाचा मालक वनवासात. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. कौन कौन? एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. का जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जगामध्ये असं कळत नसतं बरं कधी कुणाला. पुन्हा सांगतो, प्रभू वनवासात निघून जातात. कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो. हे रामा, हे रामा, हे रामाविन, रामाविन, हे रामाविन, हे रामाविन, हे रामाविन, हे रामा, रामाविन जीव, रामाविन जीव व्याकुळ होतो. नाही जीवासी आराम. कसा मला टाकून गेला राम. प्रभू निघून जातात. शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो. खूप लांब येतात आता. आणि आता गंगेचा काठ लागतो. आणि पलीकडच्या काठाला एका नावेमध्ये एक नावाडी बसलेला असतो. आणि अलीकडच्या काठाला माझ्याकडे बघा, राम लक्ष्मण सीतामाई वनवासात जाण्यासाठी उभे असतात. आणि त्या काळामध्ये उड्डाण पूल नसल्यामुळं नदीतून फक्त नाव हाच पर्याय असतो. त्यामुळे प्रभू त्या नावाड्याला हाक मारतात, हे नावाडी. अरे अलीकडे. तो नावाडी अलीकडच्या काठाला येतो. माझ्याकडे बघा, प्रभू त्याला असे हात जोडतात. फार सुंदर कथा आहे. प्रभू हात जोडतात. त्याला विचारतात, तुझं नाव काय? तो म्हणतो, माझं नाव केवट आहे. काय सुंदर नाव आहे रे तुझं. हे केवटा, मी राम आहे. हा माझा भाऊ लखन आहे. माझी सौभाग्यवती सीता आहे. मला पलीकडच्या काठाला जायचे. तुझ्या नावेची गरज आहे. देतो का रे तुझे नाव? एखाद्याकडून काही मिळवायचं असेल तर एवढं गोड आणि हात जोडून बोलावं लागतं. कळती माझी भाषा तुम्हाला? तुम्हाला काही मिळवायचं असेल कोणाकडून,
हात जोडून गोड बोलावं लागतं. हात जोडल्यावर माणूस आमदार सुद्धा होतो. काय हात जोडले तर आमदार सुद्धा होतो का? हात जोडण्यात फार ताकद आहे. छाती काढण्यात ताकद नाही, हात जोडण्यात ताकद, गोड बोलण्यात ताकद आहे. कायम ध्यानात ठेवा. हे छोटे छोटे सिद्धांत आहेत पण आपल्या जीवनाला फार गरजेचे आहेत. मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. गोड बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गोड बोललं पाहिजे. विचिते वचन जे निराहे समाधान. असं गोड बोललं पाहिजे. ऐका. हात जोडले पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. थोरपणा पराची सांडीजे व्युत्पत्ती आगवी सरीजे. जगा धाकुटे होईजे ते जवळी क माझी. हात जोडले, हात जोडले पाहिजे. हो माझं कायम ध्यानात ठेवा. तुम्हाला जे लागतं ते मिळेल. फक्त हात कुणी जोडलेत? विश्वाच्या मालकानं. मग आपला काय? आपल्याकडे तर काहीच नाही ना अजून. विश्वाचा मालक माझ्याकडे बघा. लक्ष असू द्या, बोलू नका माता माऊली. काही होत नाही पोरांना तुमचं. तुम्ही माझ्याकडे बघा. ऐका ऐका. काय 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 हात जोडलेत कुणी? राम प्रभून. ए केवट. अरे मी राम आहे, ही माझी पत्नी सीता आहे, हा माझा भाऊ लखन आहे. आम्हाला प्रारब्धानं वनवास मिळालाय. पलीकडे जायचंय रे राजा. तुझी नाव पाहिजे, तुझी नाव पाहिजे. तो केवट म्हटलं नाव पाहिजे होय तुम्हाला? म्हटले माझा उद्योगच आहे. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडायची. माझ्याकडे बघा. पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायची. एवढंच येतं मला. आणि तुम्ही माझ्याकडे नाव मागायला आला. तुमचं बरोबरच आहे, पण तुम्हाला मी नाव देणार नाही. काय म्हटला तो केवट? काय काय काय? मी तुम्हाला नाव देणार नाही. रामचंद्र त्याला म्हटलं अरे तुला माहिती आहे का, एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून. गावागावात सत्ता चालला मी जावं म्हणून. 33 वर्ष झाली. सौजन्य काम सोडून लोक कीर्तन ऐकायला येतात. मी जावं म्हणून. अजून 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले. मी अजून गेलो नाही. मी अजून कोणाला पाहिलं नाही. आणि मी आलोय तुझ्याकडं. मला नाही म्हणतो. तू केवट म्हटलं तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो. नाव तर माझी आहे ना. या नावेचा मालक मी आहे ना. मला द्यायची नाही. मग रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही तुला नाव? काय उत्तर आहे ऐका. तो केवट म्हटला काही द्यायला हरकत नव्हती, पण काय झालं म्हणे, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या सीतामाईच्या स्वयंवराला चालले होते आणि जाता जाता एका आश्रमातून जाताना तुमचा एक पाय त्या आश्रमातल्या दगडाला लागला. माझ्याकडे बघा. आणि जसा पाय लागला तशी दगडाची बाई झाली. म्हटले हो मागच्याच महिन्यात. म्हटले मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई झाली तर माझ्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार. तिथं तर एकच लागला, इथं माझ्या नावेला दोन्ही पाय लागणार आहेत. आणि तुमच्या पाय लागल्यावर माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. तुमची दुसरी कुठून सहन करू? अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? झालं ना म्हटलं मागच्या महिन्यात. म्हटलं मग एक काम करावं लागेल. तुम्हाला माझ्या नावेत बसायचं असेल मग माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. मी तुमचा पाय मातेच्या वेगळा करेल. का? तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती, रजक कणानं झाली होती. तेवढे मातीचे कण बाजूला केले की नावेत पाय मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 10 वाजायला लागलेत. आपले आपले त्यांचे नाही बरं का. आणि मग त्यांना ती काठवट आणली. काठवट हे आईने हातवर केला. MH 90, MH 85, MH 75, MH 80. ज्या गोल कुंकावाल्या डोक्यावर पदर घेतलेल्या बुक्या जेवढ्या म्हाताऱ्या आहेत तिथे त्यांना ती काठवट भाकरी करायला असायची. आता MH 16, MH 15, MH 23ला काठवट नाही. तिनं आता गुगलला म्हणायचं काठवट उखळ म्हणजे चित्रामध्ये येईल. चित्रामध्ये आता ती राहिली नाही. आता ती कुठं काळ गेला. तो ती काठवट असायची भाकरी करायला. माझ्याकडे बघा. ती काठवट आणली. फार गोडे हो 1 वर्षभर तुम्ही कथा विसरणार नाही. ऐका. ती काठवट आणली. लक्ष द्या. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. इकडे बघा. हो कोडोलीकर उजवा पाय मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी घेऊन आली. काय तिचं भाग्य. पाणी ओतायला लागली. हो प्रभूचा पाय धुवून झाला. उजवा पाय धुवून झाला. डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं. डावा धुवून झाला. निघायचंच आता नावेकडं. तेवढ्यात तो केवट म्हटला तिकडं कुठं निघाले? उजव्याला माती लागली. मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, त्याला माती लागायची. डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा, त्याला माती लागायची. असा अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला.
कोणता तरी पाय खाली जाणार आहे, तो भरला की पुन्हा पाय धुवायचा. आईनं धुतले, बहिणीनं धुतले, भावानं धुतले, कुळानं धुतले, मित्रांनं धुतले, सगळ्या गावानं पाय धुवून काढले. आणि सगळे पाय धुवून झाल्यावर रामचंद्र त्या केवटाला म्हटले, केवट कोणता तरी एक पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे, याच्यातच आपलं कीर्तन जाईल बाबा. कसं करायचं रे, पुढं जायचं ना रे, आम्हाला लांब जायचं ना रे, असं कसं रे. मग तो म्हटलं, आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाला माती लागली आणि माझ्या नावेला लागली. मग आता एक काम करा म्हटले, एक पाय असा पात्रात ठेवा प्रभू आणि एक पाय असा आधार ठेवा, आधार, माती लागू देऊ नका. आता एका पायावर उभं राहायचं म्हणल्यावर माझा तोल जाईल ना. असं मी जर माईक धरला असं तर 1-2 मिनटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला, तोल. आणि तोल गेल्यामुळं मी जसा माईक धरला तसा प्रभू रामचंद्र खाली पडतील म्हणून, सहारा म्हणून, आसरा म्हणून काय शोधलं तर त्या केवटाच्याच डोक्याचा आश्रय घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून. 33 वर्ष झाले बघा तुम्ही, आपण सगळे प्रयत्न करतो, पारायण करतो, वारी करतो, भजन करतो, पूजा करतो, मंत्र म्हणतो, अजून तो हात काही डोक्यावरती पडला नाही. तो हातही डोक्यावरती घेतला म्हणजे आशीर्वादही घेतला आणि पायही धुवून घेतले. केवटानं प्रभूला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोराजोरात हसायला लागला, जोराजोरात हसायला लागला. त्या हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, का हसतो रे, आमचं राज्य गेलं म्हणून, हो आमच्या अंगावर वलकल आली म्हणून? नाही म्हटले प्रभू. का हसतो? तुम्हाला फसवलं म्हटलं मी प्रभू. आज काय फसवलं? कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय म्हटलं. म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं म्हणे. गौतम ऋषीने त्या आईलेला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामाचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तो पुन्हा बाई होशील. असं माझ्या तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला, आईला धुवायला, पोरांना धुवायला, एका पायावर आम्हाला उभं केलं ना, आता म्हणतो काही नव्हतं. केवटाचं उत्तर फार महत्वाचं आहे, घरी घेऊन जा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, तुम्ही नावा तयार करणारे, नावारी तयार करणारे, विश्वाचा मालक माझ्या दारात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी. तुम्ही नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. लक्षात ठेवा, कोडोली गावातला सप्ताह संधी आहे, संधी. इथं तुम्ही जे कीर्तन ऐकताय हे संधीचं सोनं आहे. इथं तुम्ही पंगत घालताय, संधीचं सोनं आहे. पारायण करताय, संधीचं सोनं आहे. एखादी गोष्ट ऐकून व्यसन सोडून देताय, संधीचं सोनं आहे. हे संधीचं सोनं करण्यासाठी जन्म आहे. माझी एकच विनंती आहे, परत परत संधी भेटत नसते. मिळालेली संधी कधी दौडू नका. पुढच्या वर्षीचा सप्ताह तुम्हाला का मला कुणालाच माहिती नसतो, म्हणून या वर्षीच्या सप्ताहातच वर्गणी द्या, इथंच आनंद घ्या, इथंच मस्त ऐका, रोज कीर्तनाला या, हो हरिपाठ ऐका, भजन ऐका, पारायणाला बसा. परत नाही, वर्षभर, वर्षातून एकदा संधी असते महाराज. मग मिळालेली संधी कधी दौडायची नसते. संधीचं सोनं करा. तुकोबाराय म्हटलं, आम्ही संधीचं सोनं केलं महाराज. संधीचं सोनं केल्यावर तुम्हाला काय मिळालं महाराज? म्हटलं, आमचा जन्म सोन्याचा झाला, अभंगाचं पहिलं चरण. जन्म आलो त्याचे
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले, आम्ही मात्र संधीचं सोनं केल्यामुळं आम्हाला म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साची. सार्थकता मिळवली, संधीचं सोनं केलं केवटासारखं. काय केलं महाराज तुम्ही? आम्ही जग जिंकलं. काय जिंकलं? जग. जग गाव नाही, घर नाही, तालुका नाही, कोरेगाव तालुका नाही, सातारा तालुका नाही, जिल्हा नाही, ऐका महाराष्ट्र नाही, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब नाही, जग जिंकलं. जग. हो, इंग्लिश मध्ये तयार झाली माऊलीची ज्ञानेश्वरी. आता कुठं तयार झाली? इंग्लिश मध्ये ज्ञानेश्वरी तयार झाली. अमेरिकेतले लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले. कोण वाचायला लागलं? अमेरिकेची शिकलेली सुज्ञ पिढी. हो का? जग जिंकलं महाराज. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. काय कमी आहे त्यांना? आपल्याकडे आता शिक 5G रेंज आहे. 5G ते पण शहरामध्ये, गावात अजून 4G चे 5G नेट आहे. अमेरिकेला 18G नेट आहे. आपल्यापेक्षा 10 पट पुढे देश आहे. एक रोड आहे आपल्याकडे आता शिक समृद्धी. अमेरिकेला सगळे रोड समृद्धीच आहे. आपल्याकडे जर दुष्काळ पडला एखादा वर्ष तर पाणी पिण्याची पंचायत आहे. 10 वर्ष पुरेल एवढं पाणी त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. काय बुद्धिमान देश असेल, काय व्हिजन असेल. एवढा श्रीमंत देश आहे. प्रत्येक गोष्टीला मशीन आहे महाराज, प्रत्येक गोष्टीला. तुम्हाला कसं काय एवढं माहिती? तुम्ही जाऊन आले काय? मी नाही गेलो, पण माझा एक मित्र आहे तिथं राहायला. तो दिवाळीच्या सुट्टीला आला होता. त्याने एक गोष्ट सांगितली मला. तर म्हटलं, महाराज अमेरिकेनं आता एक मशीन काढलं. महाराज मशीन असं काढलं. कोणतं मशीन आहे का? सगळेच मशीन आहेत म्हणले, पण सगळ्यात साधं मशीन काढलं. कोणतं? म्हणे, आपण जर बाजारात गेलो ना, आपल्या बुटाला जर पॉलिश करायची असेल तर आपण चांभाराकडे जातो. चांभार त्या बुटाला पॉलिश करतो आणि आपण त्याला 30 रुपये 20 रुपये काय किंमत आहे ती देतो. बूट पायात घालून निघून जातो. तसं नाही म्हटले आता अमेरिकेत. पायात बुटं घालायची, चौकात चौकात बूट पॉलिशचं मशीन. म्हटलं, याचं कसं मशीन केलं असेल? कसं काय असेल? त्याने मला सांगितलं, मशीन असं आहे. आपण पूर्वी आहे ना साताऱ्याच्या बस स्टँडला गेलो ना, तिथं असं एक वजन काटा असायचा. रंगीबेरंगी चित्र फिरायचे त्याच्यात, आणि आपण त्याच्यावर उभं राहिलं की ते चित्र थांबल्यावर आपण 1 रुपया टाकायचं. 1 रुपया टाकलं की आतून आपल्या वजनाची चिठ्ठी यायची. बरोबर आहे? तुम्ही बऱ्याच जणांनी त्याच्यावर वजन केलेलं असं. जुन्या काळात असायचं, आता नाही राहिलं ते. त्या काळात ते असायचं. तसे मशीन आहेत. कशा आहेत? पायात बुटं घालायची. इकडे बघा, या चौकात मशीन, त्या चौकात मशीन, त्या चौकात मशीन, पॉलकल, सगळीकडे कोरेगावला मशीन, रहमतपूरला असं चौकात चौकानी मशीनी आहेत. मग काय करायचं? पायात बूट घालून निघायचं. ऐका, आता पायात बूट घातला की असं या मशीनीवर पाय मांडला की आतून ब्रश येतो. ब्रश चकाट पॉलिश करतो पायाची. पॉश एकदम. तुम्हाला जो कलर पाहिजे तो वर टाकायचा, चकाट पॉलिश. पाय काढून घेतला, दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही. नीट ऐका, आतून एक बेल्ट येतो. पायाला मागून अशा हुका लावतो बरं का. आणि मग किती पाय बाजूला काढा, पाय निघत नाही. का? तुम्ही जाताल ना तसंच मारा. बेल्ट कशासाठी माहिती आहे का? बेल्ट लागल्यावर खिशात हात घालायचा आणि $1 काढायचं. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा 1 रुपया. आणि तो डॉलर वरून टाकला मग बेल्ट निघून जातो. मग ब्रश चकाट पॉलिश. चलो, इतकं भारी मशीन आहे. ते म्हटलं, एवढं भारी मशीन काढलं अमेरिकेनं, पण आपल्या महाराष्ट्रातलं एक जण तिकडं फिरायला गेलो फिरायला. त्यानं काय केलं माहितीये का? त्यानं पाहिलं इथं मशीन, तिथं मशीन, त्या चौकात मशीन, माझ्याकडे बघा या चौकात मशीन. त्यानं काय केलं ऐका, माझ्याकडे बघा, ते महाराष्ट्रातलं होतं. त्यानं अरे तो म्हटलं भारी मशीन आहे. त्यानं ऐका महाराज काय केलं, पहिला बुटाचा पाय पहिल्या मशीनवर मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा तिथं मांडलाच नाही. आता खरी गंमत. त्यानं दुसरा तिथं मांडलाच नाही. मग दुसरा दुसऱ्या मशीनीवर मांडला. फुकटम फाकटम पॉलिश झाला. बेल्ट लागला नाही आणि $1 लागला. बेल्ट आणि $1 फुकटम फाकटम पॉलिश झाला. जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेला त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. अरे म्हटलं, आज पहिलाच कस काय बेल्ट आला? नक्की भारतातला येऊन गेला. म्हणजे बुद्धिमान लोक, चतुर लोक आपल्या भागात लई चतुर माणसं, लई चतुर, लय बुद्धिमान महाराज. कधी तुम्हाला फसवतील, कधी डाव साधतील, मेळ लागणार नाही. इतके बुद्धिमान लोक आपल्या महाराष्ट्रात महाराज. ऐका ऐका, एवढी श्रीमंत अमेरिका आहे. त्यांनी काय केलं बघा चमत्कार. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशू. हो, इंग्लिश मध्ये केली.
तिकारच्या मुलामुलींना ते वाचायला देतात. म्हणजे जग जिंकलं ना महाराज. ग्रंथ परदेशात गेली, परराज्यात गेली. नामदेवरायांचे अभंग शीख लोक गातात, हिंदू धर्म नाही, पगडीवाले शीख लोक गातात. त्या अमृतसरला सोन्याच्या मंदिरात नामदेवजी की बानी म्हणून एक प्रकरणच आहे. नामदेवजी गातात, ज्याचा अर्थ असा आहे परधर्मात परराज्यात जग जिंकलं. म्हणून म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. तुम्हाला जग जिंकावं लागेल तेव्हा तुम्हाला म्हणता येईल जन्मालो त्याचे. नाही जमत दुसरं काम करा, शरीर जिंका. शरीर शरीर सोपं आहे का? जीभ जिंकायची, डोळे जिंकायचे, कान जिंकायचे, जेवण आपल्याच्याने काहीच जिंकू शकत नाहीत आपण. साधू संतांनी जिंकलं बघा. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता, कामक्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. अंगावर पाणी टाकलं तुकोबरांच्या तरी सहन केलं, झोळी फाडली ज्ञानोबरांची तरी सहन केलं. ऐका रे माझ्या बहिणींनो, दादांनो, सज्जनांनो, 108 वेळा माणूस अंगावर थुंकला तरी सहन केलं. क्रोध जिंकला तर लवकर चहा आणून दिला नाही, बायकोनं तर तांब्या फेकून मारतो आपण, आण लवकर, सहन करत शकत नाही आपण. त्यांनी किती सहन केलं. म्हणजे क्रोध जिंकला, काम जिंकला, लोभ जिंकला, आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची. आणखीन एक गोष्ट जिंकली, जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळाच्या डोक्यावर पाय दिला म्हणून तर संजीवन समाधी. काळाच्या डोक्यावर पाय दिला, वैकुंठ गमन. काळाच्या डोक्यावर पाय दिला, ध्रुव तारा. जगा काळ खाई मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. महाराज 6:15 वाजले, कळलं आम्हाला. फार चांगलं सांगताय तुम्ही, पण आम्हाला काळ जिंकता येणार नाही, आम्हाला शरीर जिंकता येणार नाही, आम्हाला ग्रंथ तयार करून जगही जिंकता येणार नाही. आमचं कसं? आपल्यासाठी सोपा मार्ग 140 ते 150 किलोमीटर इथून पंढरपूर आहे. अंदाजे माझ्या एवढा असेल, आहे ना बरोबर? 150 किलोमीटरच्या घरात इथून 140 राईटच निघालं, मला वाटलं काही कमी होतं काय. 140 किलोमीटर. हा जो देव आहे ना माझ्या पाठीमागं, हा जो आपल्या घराघरातला पांडुरंग आहे ना, इथून फक्त 150 किलोमीटर आहे. 2.5-3 तासाचा रस्ता आहे. तुम्हाला जेव्हा कधी सुट्टी आहे तेव्हा इथून गाडी काढायची, पंढरपूरला जायचं, माझ्या पांडुरंगाला डोळे भरून बघायचं, आपलं मस्तक पांडुरंगाच्या पायाला लावायचं. जन्म सोन्याचा होतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. पण इथं लाल रे गोडा, विठ्ठलची एक देखील, म्हणजे दुसरा अजिबात बघायचा. कळतंय तुम्हाला भाषा माझी? कळतंय कळतंय. पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काही आवडत नसतं. भाषा कळते माझी? तसं आपल्याला पांडुरंग सोडून काही आवडलं नाही पाहिजे. मग काय होईल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. तुम्ही बघा, पतिव्रते जैसा भ्रतार, त्याला उदाहरण दिले. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. महाराज असं नातं जोडल्यावर जन्म सोन्याचा होतो 100% फिक्स. सांगा मग आम्हाला कोणी जोडलं असं नातं? ऐका ऐका, आपल्या भागातून देवाकडे दिंड्या जातात. आता 12 तारखेला म्हणजे परवा 2-4 दिवसांना आता एकादशी, कार्तिकी, मरणाची गर्दी होते. सातारा, सांगली, कराड, सगळे संत आता पंढरपूरच्या वाटेला लागले. आषाढी आणि कार्तिकीला भजन करत दिंड्या जातात. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. गोड असलं पाहिजे भजन. ज्ञानोबाराया तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया, माझ्या तुकोबाराया. फार गोड भजन असतं.
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असं भजन करत दिंडी चालली होती. माझ्याकडे बघा, त्या दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढा नावाच्या गावी. तुम्हाला जाताना लागतं गाव ते सोलापूर जिल्ह्यात. त्या मंगळवेढ्याला मुक्काम पडला होता. आणि त्या मंगळवेढ्याच्या मुक्कामी कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन ऐकायला एक 16.5 वर्षाची मुलगी आली होती. किती वर्षाची? 16.5. एवढी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर त्या मुलीचा हात लागला तर कमळ उमलायचं. आणि पान जर तिनं खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकाळी काळी आपली नाही. पाहती कावाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही. आपली नाही एक डोळा एकणा की दरबी देखणा असली नाही. इतकी छान होती बरं का. नाही तर आता आपण फेरन लवली लावता. फेरन लवली लावता. अय बहिणींनो लावता. माझी बायको लावते, तुम्ही काही काळजी करू नका. सगळेच लावते. फेरन लवली कोण लावित नाही, पण फेरन लवली लावत जाऊ नका. फेरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. ज्यांनी ज्यांनी लावलं, अरे शी 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 बाई काय करतात त्याला, बाई होऊन बसतात. आता काय लावलं रे एकदा. खरंच सांगतो, गाईची चरबी आहे तिच्यात. कळतंय माझी भाषा. गाईचं मांस आहे तिच्यात. त्या फेरन लवली कधी लावू नका. फेरन लवली लावण्यानं तुम्ही कधी गोरे होत नाही. तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला, ऐका. सकाळी सकाळी साताऱ्यातून 2 किलो बदाम आणि 2 किलो काजू आणा. रात्री भिजू घाला. आमोश्या पोटी सकाळी छटाक बदाम, एवढे नका खाऊ, पण थोडे थोडे 2-4 काजू 2-4 बदाम खा. तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात महाराज काजू लय महागेत, बदाम लय महागेत. काजू बदाम फार स्वस्त आहेत. फेरन लवली महागे. फेरन लवली किती महागे ऐका. 140 रुपयाला 30 ग्राम आहे. 140 रुपयाला 30 ग्राम छटाक. 130चे आरामशीर छटाक लागतो. ऐका, म्हणजे तुम्ही मेकअप करणारी, आता आपण मेकअप करणारी इतकी सुंदर बनवलं होतं देवानं तिला, पण तिचं दुर्भाग्य होतं काय माहितीये का. तिला आई माहिती होती, बाप माहिती. तिचं नाव कानोपात्रा. तुम्ही ऐकलं असेल बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. ऐकलंय ना. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अभंग नाही बरं का. अभंग नाही. गीत एक गीत कुणीतरी तयार केलं. हे का तयार केलं ते आमच्या विचारातून तयार झालं. या गादीहून तयार झालं. इथं ऐकायचं होतं कीर्तनकाराचं, पंढरी सिजारे आल्यानो संसारा. इथं ऐकायचं ना तो गायक, इथं ऐकायचा मास्तर, इथं ऐकायची कविता. आणि इथं ते ऐकून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐकलं त्या मास्तरचं मन कविता तयार करायचं. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. इथं तयार व्हायचं महाराज. मास्तरचं मन म्हणायचं, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवली. इथं बापाचा अभंग म्हटला जायचा. मग खालच्या मास्तरचं मन म्हणायचं, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. इथं तयार व्हायचं बरं का. ते आता राहिलं नाही. जुन्या काळातलंही गोड असायचं. दलता दलता ओव्या गाऊन स्वरात दाशी जणीच्या घरात
हे जुनं संगीत आहे बरं. दलता दलता आजी म्हणायची माझी, ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर मुळावर मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. किती सुंदर संगीत, संगीत राहिलं नाही वा. फार गोड महाराज, फार सुंदर असायचं. आनाया निर्मळ वारी गेलो मी आता सारी, ही लगबग भरोनी झाली, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतूनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ, हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या टला होता पाना, पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आई बाप मंदिर फार गोड असायचं. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, नाही मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय कविता, काय देश होता माझा, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. काय सुंदर देश होता. या देशातलं संगीत फार गोड होत. एक राधा एक मीरा, दोनों श्याम अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. मी असं म्हणत राहिलो नाही, पहाटचे 4 वाजतील पण तुम्ही नको म्हणणार, असे खूप आहेत महाराज. एक अल्बमचे स्वतंत्र आता आपल्याला 10:30 वाजले. अर्थ असा आहे हे जुनं संगीत होता. आता माझा पोरगा 7वीला शाळेत आहे, आमचा चैतन्य तो बरोबरच आहे. लहान पोरगा आमचा आता शाळेतून आला सुट्ट्यामध्ये दिवाळीच्या. मी त्याला सहज विचारलं, का रे म्हटलं काही मास्तर कविता वगैरे शिकवतो का? हो म्हण बरं बाळा. त्यानं लगेच सुरू केलं, महाराज जानी जानी येस पप्पा लगेच. अरे आपण मराठी माणसं आहे, मराठी नाही येत का? मराठी तर लय भारी येते म्हटलं. अरे मराठी म्हटल्यावर मग मला आनंद झाला. आमची बायको स्वाफ्यावर बसली, आई स्वाफ्यावर बसली, भाऊ स्वाफ्यावर बसला, सगळेजण पोराकडे बघायला लागले. पोरगा कविता म्हणणार, पोरानं इनबिन करून आला, थाटात उभा राहिला आणि पोरानं कविता म्हटली. तुम्ही फक्त ऐका माझ्याकडे बघा. पोरगा कविता म्हटला आताच्या काळातली. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तुझ्याकडे बघा. अर्र म्हटलं पोरग तर वायाला गेलं आपलं. बरं एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताजी. अरे काय कविता आहेत का, काय माणसं आहेत, असं ऐकत असतात वय. चांगला ऐका गड्या, फार गोड ऐका. एका वेश्येची मुलगी
भक्ती करून धन्य झाली कानो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. 16.5 वर्षाची पोरगी कीर्तन ऐकत होती. कीर्तनकार सांगत होता उद्या ज्या पांडुरंगाला आपल्याला बघायचंय तो फार सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. कसा आहे तो पांडुरंग? तुळशी हार गळा कास पितांबर. तुळशी हार गळा कास पितांबर आवडी निरंतर हेची ध्या. कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा